बॉटल, कॅन्ड, अडगळीतील डबे सगळं काही पेट्रोल भरण्यासाठी बाहेर काढलत ना? तुम्हालाही तुमच्या मित्राचा फोन आला होता ना? लका पेट्रोल भरून ठेव, तिकडं भांडणं चालल्यात, परत मिळायचं नाही. प्रत्येक पंपावर हातात मिळेल ती गोष्ट घेऊन लोक पेट्रोल डिझेल याचा साठा करू लागलेत. पण थांबा, घाई करू नका. तिकडं भांडण म्हणजेच इराणमध्ये युद्ध चालू आहे आणि इराण प्रमुख कच्च्या तेलाचा पुरवठादार देश आहे. मात्र आपण थेट इराणकडून तेल खरेदी करत नाही. त्यामुळं थोडं अवघड आहे, पण एकदमच कठीण मात्र नाहीये. त्यामुळं पेट्रोल पंपावर उगीच गर्दी करून मनस्ताप करून घेण्या अगोदर हा व्हिडिओ पूर्ण बघा. नक्की काय आहे परिस्थिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. इराणवरील हल्ल्यानंतर आणि इराणने होर्मुझचा समुद्रमार्ग बंद केल्यानंतर जगभर खळबळ उडाली आहे. निरनिराळ्या अफवा सोशल माध्यमातून प्रसारित झाल्या आणि लोकांना उद्या पेट्रोल मिळालं नाही तर काय करायचं हा प्रश्न पडला, जो की स्वाभाविक देखील आहे. मात्र तुम्ही अशी घाई करून पेट्रोल पंपावर गर्दी केल्यास फक्त उद्याची भीती आणि मनस्ताप या दोनच गोष्टी मिळतील. त्यामुळे सोशल माध्यमावर पसरणाऱ्या अफवांना बळी पडू नका. अशा अफवांना बळी पडण्या अगोदर वस्तुस्थिती काय आहे ते समजावून घेणं गरजेचं आहे. भारतात सध्या तरी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाहीये. फार तर थोड्याशा किमती वाढतील. ते कसं हे आपण समजून घेऊयात. सगळ्यात अगोदर आपण या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं या परिस्थितीबद्दल काय म्हणणं आहे ते पाहूयात. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष राहिलेले श्रीकांत वैद सध्याच्या परिस्थितीबद्दल म्हणतात, देशात सुमारे 88% कच्चे तेल आणि सुमारे 50% नैसर्गिक वायूसाठी आपण आयातीवर अवलंबून आहोत. गेल्या काही वर्षात भारतानं या आयातीसाठी वेगळे पर्याय निवडले आहेत. पश्चिम आशियाबरोबरच रशिया, अमेरिका आणि आफ्रिका इत्यादी देशांकडून आपल्याला तेलाचा पुरवठा होतो. जागतिक बाजारपेठेत तेल पुरवठा मुबलक आहे, मात्र फक्त वाहतुकीचा प्रश्न आहे. सध्या होर्मुझ या सामुद्रधुनीतून जगातील सुमारे 20% कच्च्या तेलाची वाहतूक होतीये. या भागात तणाव वाढला की आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे परिणाम दिसतात. रिस्क प्रीमियम वाढतो आणि दर वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे एका प्रदेशातील तणावामुळे लगेच पुरवठा संकट निर्माण होईल असं सध्या तरी दिसत नाहीये. कच्च्या तेलाचा स्रोत, वाहतूक खर्च आणि रिफायनिंग या प्रक्रियेचा विचार करता आंतरराष्ट्रीय दरवाढीचा परिणाम भारतात साधारणतः 6 ते 12 आठवड्यांनी दिसू शकतो. त्यामुळे तात्काळ दरवाढ होईल अशी भीती बाळगणं योग्य नाही. आपण आणि बहुतांश आशियाई देश होर्मुझच्या समुद्री मार्गाचा रस्ता वापरून तेल आयात करत होतो. आता इराणनं तो बंद केलाय. मात्र आपण थेट इराणकडून खरेदी करत नसल्यानं आपल्याला तेल पुरवठादाराचा नाही तर आयात मार्गाचा प्रश्न आहे. आपण तेल इराक, अमेरिका, अरब अमिराती, सौदी अरेबिया अशा देशांकडून घेतो आणि अमेरिकेच्या दबावापूर्वी रशियाकडून तेल घेत होतो. त्यामुळे सध्या प्रश्न आहे तो समुद्री मार्गाचा. त्यामुळं होर्मुझ सोडलं तर लाल समुद्र मार्ग हा एक पर्याय उपलब्ध आहे. त्या मार्गावरून तेल वाहतूक करणं हे जोखमीचं आपसूक खर्चिक आहे. मात्र या मार्गातून बहुतांश देशांसाठी तेल वाहतूक होत आहे, ज्यात चीन सारखा मोठ्या देशाचा देखील समावेश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरून या प्रश्नावर नक्कीच लवकरात लवकर तोडगा काढला जाऊ शकतो. त्याही पलीकडं कुठलाही देश, अगदी कुठलाही देश हा बाहेरून पेट्रोल डिझेल आयात केलं आणि देशात आणून पंपावर विकलं असं करत नाही. भारतापुरतं बोलायचं झाल्यास भारत बाहेरील देशांमधून कच्चे तेल आयात करतो, त्यावर प्रक्रिया करून त्यातून पेट्रोल, डिझेल अशी प्रतवारी करतो आणि त्यानंतर ते बाजारात आणतो. बरं, हे करताना कच्च्या तेलाचा साठा हा अगोदर मागून ठेवला जातो. त्यावर प्रक्रिया करून काढलेलं पेट्रोल, डिझेल हे देखील काही प्रमाणात साठवून ठेवलं जातं आणि उद्या काही विचित्र परिस्थिती निर्माण झाली, जशी आत्ता झाली आहे तशी होऊ नये म्हणून कच्च्या तेलाचा साठा देखील अगोदर मागून साठवून ठेवला जातो. आज मितीला भारताला दैनंदिन गरजेसाठी जितकं पेट्रोल आणि डिझेल लागतं त्या आकड्यानुसार भारतात सध्या किमान 25 दिवस संपूर्ण देशाला पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा शिल्लक आहे. प्लस त्यानंतर 25 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा देखील आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये आपत्कालीन तेलाचा साठा समाविष्ट नाहीये. त्याला पकडून आणखीन 25 दिवस पुरेल इतका साठा भारताकडे सध्या शिल्लक आहे. म्हणजेच जवळपास 75 दिवस आपल्याकडे कच्चे तेल आले नाही तरीही आपल्याकडे पुरवठ्यात खंड पडण्याची चिन्ह नाहीयेत. पेट्रोल डिझेल सोबतच घरगुती गॅस म्हणजेच एलपीजी बाबत बोलायचं झालं तर कतार, सौदी अरेबिया आणि UAE हे आपले पारंपरिक एलपीजी पुरवठादार आहेत आणि नवीन करारानुसार अमेरिकेकडून देखील एलपीजी गॅस आपण घेतोय. तोही होर्मुझ मार्गाने येतोय. त्यावर देखील पर्याय शोधला जाईल. पण सध्या तरी एलपीजीचा साठा देखील
3-1 आठवडे पुरेल इतका आपल्याकडं शिल्लक आहे. त्यामुळे लगेच घाबरून जाऊन स्टॉक करायला जाऊ नका. विनाकारण गॅस घेऊन बाजारात कृत्रिम टंचाईला हातभार लावू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.